उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे दिवस आले आणि वाळवणामध्ये स्पेशल असं पापड, पापडी, लोणचं, वड्या ह्या असतात. तर माझा आजचा मेनू आहे बटाट्याचे पापड, जे की माझ्या सगळ्या घरातल्या कुटुंबातली सगळ्या व्यक्तींना इतके छान आवडतात सर्वांनाच. आणि हे पापड खायला एवढे कुरकुरीत, एवढे छान टेस्टी, पण उपवास असो नसो लहानांपासून ते मोठ्याल्यांपर्यंत आवडीने खातील असे पापड आहेत हे. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारे पापड आहेत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या संकल्प फूड टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आज आपण पाहणार आहोत 5 किलो बटाट्याच्या पापड. त्याच्यामुळे मी चुलीवर आता बटाटे टाकलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता मी त्याच्यावर मस्त शिजूपर्यंत झाकण ठेवून घेत आहे. आणि आता हे बटाटे आपले चांगले मऊसूत शिजलेले आहेत. तर त्यासाठी मी काय केलं, सर्वप्रथम असे बटाट्याचे एक दोन बटाट्याच्या जास्तीत जास्त साली काढून घेतल्या. त्याच्यात त्या पातेल्यात खूपच गरम होतं, त्याच्यामुळे हात पण भाजायला लागले. त्याच्यामुळे मी जास्त थोडंसं थंड पाणी ओतून घेतलं त्या पातेल्यामध्ये. अशा पद्धतीने मी त्याची साल काढून घेतली. मग मी काय केलं, असं पटपट बटाट्याच्या साली काढून घेतल्या आणि पातेल्यावर आपली पुरणाची चाळणी मांडून मी अशा प्रकारे बटाट्यावर थोडासा दाब देऊन अशा प्रेसरने मी असे दाबून घेतले बटाटे. आणि मस्त असे बटाटे बारीक खाली हे झाले चाळणीतून, पूर्णासारखे असे मऊसूत बटाट्यांची पेस्ट झाली मस्त. सर्वप्रथम मी सर्वात अगोदर पाहू शकताय गच्च पातेलं भरलेलं आहे. हे खूप बारीक असं झालंय हे. ते मला पाटाला जायची काम आहे कोर्टात. काय नाही झालं. तर मी त्या खिसून घेतलेल्या बटाट्यासाठी काय केलं, अशा रंगीबिरंगी लाल आणि हिरव्या मिक्स मिरच्या घेतल्या आणि त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या. आणि आपल्या चवीनुसार त्याच्यातच लगेच मीठ टाकून घेतलं. तर बारीक, एकदम बारीक करून घेतलेलं आहे हे. आता हे आपण कढईमध्ये तूप टाकून तुपामध्ये भाजून घेणार आहोत थोडंसं. आता हे मी कढईत थोडंसं तूप टाकणार आहे, जास्त तूप नाही टाकायचे. नंतर वर्षभर राहणार आहेत ह्या पापड बटाट्याचे, त्याच्यामुळं काय होईल, वास मारतं परत तुपाचं. त्याच्यामुळे एकदम थोडंसं 2 ते 3 चमचे छोट्या चमच्याने आपण तूप टाकून घेतले. तूप तापले, आता गरम झाले चांगलं. आता हे असं परतून घेतले मी थोडंसं तुपामध्ये. आणि आता हे आपण त्या बारीक केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेऊ. आता मी काय केलं, हे सगळं इथं टाकून घेतलं. हे पाहू शकताय, खूप बटाट्याचा असा छान मऊसर रंग झालाय, खूप छान झाले. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे असं एकजीव करून घ्यायचे चांगलं. आता हे मस्त मिक्स झालेलं आहे. जेवढं आपण ह्या पिठाची मालिश करू तेवढं छान असे होतात पापड. आज वातावरणही खूप ढगाळ झाल्यासारखं झालंय आणि खूप वारही सुटले, धूळ वगैरे उडती. त्याच्यामुळे मी आज सगळा प्रोग्राम मी घरामध्येच हॉलमध्येच पापड्या करण्याचं ठरवलं. कारण की बाहेर जर का धूळ उडाली आणि पापड जर का खराब झाले तर त्याला काही करता येणार नाही.
तर मी काय केलं, पुरी प्रेस घेतलं आणि 2 प्लास्टिकचे असे छानसे कागद काढून घेतले. कसं तूप पुसून घेतलं आहे प्लास्टिकला, असं चमचा भरून हे बॅटर टाकून घेतलं. त्याच्यावर एक दुसरं प्लास्टिक टाकलं आणि पापडी अशी प्रेस करून घेतली. ही झाली पापडी आपली तयार. आणि लगेच ती अशी टाकून घेतली. आणि ते नंतर प्लास्टिक असं काढून घेतलं. मी काय केलं, असं सर्वप्रथम असे गोल 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 गोळे करून घेतले, असे छानसे. सर्व पापड एकाच आकाराचे येतील म्हणून असे छान गोल गरगरीत असे गोळे करून घेतले. पाहू शकते खूप छान. आता हा गोळा मोठा झालाय, आपण त्याला छोटासा करून घेऊ. बाहेर आज खूप वारं आणि हवा सुटली आहे, धूळ पण उडतीये. त्याच्यामुळे मी आज हॉलमध्येच घरातच करायला लागली. पद्धतीने मी बटाट्याचे पापड आता बरेचसेच केले, खूप सोप्या पद्धतीने. वर्षभर टिकणारे असे बटाट्याचे पापड आहेत आणि लहान मुलांच्या तर खूपच आवडीचे. माझ्या मोठ्या मुलाला खूप पापड आवडतात हे. आणि आपण उपवास असो नसो हे पापड कुणीही खाऊ शकतं, लहानल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे. आणि याला तुपाचा वापर बिलकुल करायचा नाहीये प्लास्टिकला पण. पहिल्यांदा 1 ते 2 वेळा थोडंसं खात पुसल्याच्या नंतर त्या तुपाचा नंतर प्लास्टिक रुळून जातं आणि छान पद्धतीने ते पापड आपले निघून येतात. पापडीवर घेऊन गेलेलो थोडंसं येतं पापडीवर असं. एकटं माणूस असेल तरीही याला म्हणजे दुसऱ्या माणसाची नाही गरज पडत शक्यतो. अगदी 1 ते 2 तासात 5 किलो बटाट्याचे पापड होऊन जातात एकट्या लेडीजला पण. फक्त हे बटाटे किसण्याची मेहनत थोडीशी जास्त आहे, कारण की जेवढे बारीक किसू आपण पापड बटाटे तेवढे असे खूप सुंदर आणि पातळ काचेसारखे पापड तयार होतात नंतर वाळल्याच्या नंतर. त्याच्यामुळे मी मगाशी चाळणीवर खूप बारीक पद्धतीने असं करून घेतलेलं आहे बॅटर हे. माझे बटाट्याचे 5 किलोचे पापड, संपूर्ण पापड मी तयार करून घेतलेले आहेत. बाहेर खूप धूळ आणि वारं होतं त्याच्यामुळे घरातच केले सगळं. फॅनच्या हवेखाली मस्त असे पापड सुकल्याच्या नंतर मग मी परत 4-5 वाजता उचलून बाहेर उन्हामध्ये टाकले थोडेसे पापड. छान असा कलर आला आहे, खूप कुरकुरीत आणि खमंग पापड झालेले आहेत. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा, खूप आवडेल सर्वांनाच. आणि आज आपल्या ह्या संकल्प स्वीटी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. बाय बाय.